विचार बदलणं सहजासहजी शक्य होत नाही. आणि ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये संकट येतात, दुःख येतं, नको ती परिस्थिती येते, त्यावेळेला तर चांगले विचार आणणं आणि अनिष्ट चिंतन न करणं हे जमतच नाही. हे जमतच नाही. मग त्याला उपाय काय? त्याला एकच उपाय आहे. आपल्याकडे एक म्हण आहे मराठीत, तहान लागल्यावर जर एखादा मनुष्य विहीर खणायला लागला तर त्याला शहाणं म्हणणार का मूर्ख म्हणणार? त्याला आपण मूर्ख म्हणणार. अरे तहान तुला लागणार, अरे तुला ठाऊक नाही. मग तहान लागणार, मग अगोदर विहीर खणणार. पण तहान लागल्यानंतर हा विहीर खणायला लागतो. तसं आपल्या जीवनामध्ये संकट जेव्हा येतं तेव्हा आपण देवाचा धावा करतो, तेव्हा आपण नाना तऱ्हेचे उपाय करण्याचा प्रयत्न करतो. पण ते आपल्यावर येऊ नये म्हणून आधीच काळजी घ्यायला पाहिजे, ती काळजी आपण घेत नाही. मानव जातीची जी शोकांतिका आहे ना, ती इथे आहे. म्हणून करा काय ते आता करा. मी रिटायर्ड झाल्यानंतर देवाची भक्ती करेन, रिटायर्ड झाल्यानंतर जीवन विद्या मिशनमध्ये जाईन, रिटायर्ड झाल्यानंतर मी अमुक करेन आणि तमुक करेन, याला काही अर्थ नाही. रिटायर्ड झाल्यानंतर फक्त भोगायचं असतं, त्याला भोग योनी म्हणतात. रिटायर्ड झालेल्या माणसाची फक्त भोग योनी, त्यांनी फक्त भोगायला शिल्लक तो राहिलेला असतो. जे आपण पूर्वी केलेलं आहे ते भोगण्यासाठी जी व्यवस्था म्हणजे अवस्था, ती म्हणजे म्हातारपण. म्हणून म्हातारपणी मी अमुक करेन आणि तमुक करेन नाही. करायचं ना ते आता. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश. म्हणून करा काय ते आता करा. मी रिटायर्ड झाल्यानंतर करेन, अगोदर रिटायर होईपर्यंत जगशील गॅरंटी नाही. मध्येच गचकलास तर मग करा काय ते आता करा. मी रिटायर्ड झाल्यानंतर शेविंग करीन, SAVING. रिटायर्ड झाल्यानंतर मी सेविंग करीन, बचत करीन. मग आता मजा करूया, चैन करूया, चंगळ करूया, असं जे म्हणतात ना, त्यांना म्हातारपणी शेविंग करण्याची वेळ येते. तो सेविंग कसा करणार? म्हणून सांगायचा मुद्दा असा की माणसाने विचार केला पाहिजे की आपण जे जीवन जगतोय, पुढे आपल्यावर कधीही संकट येऊ नये, दुःख येऊ नये. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे? आतापासून त्याची तरतूद केली पाहिजे. प्रवासाला आपण जेव्हा जातो तेव्हा आपण सगळी तरतूद करतो की नाही? प्रवासाला आपण जेव्हा निघतो तेव्हा सगळं रिझर्वेशन करतो, वेळ बघतो, स्टेशन कुठलं ते बघतो, प्लॅटफॉर्म कुठला ते बघतो. हे सगळं बघितल्यानंतर वेळेवर आपण पोचतो. हे सगळं आपण करतो का? प्रवास सुखात व्हावा म्हणून. तसा जीवनाचा प्रवास आहे. संचित ते नशीब हा जीवनाचा प्रवास आहे. आणि हा जीवनाचा प्रवास जर सुखकर व्हायला पाहिजे असेल तर रेल्वेचा प्रवास करताना ज्या आपण काळजी घेतो तशी काळजी आपण या प्रवासामध्ये पण घेतली पाहिजे. मग त्याला उपाय काय? ती काळजी घ्यायचं म्हणजे करायचं काय? काळजी करत बसायचं नाही. काळजी घ्यायची म्हणजे सुंदर विचार करायची सवय आतापासून जळवायची. म्हणून जीवनविद्या सांगते, सुंदर विचारांची जोपासना हीच देवाची उपासना. आपण देवाची उपासना करतो, त्याच्यामध्ये सुंदर विचार येण्याच्या ऐवजी नको ते विचार जास्त येतात.
मी हे सगळं सांगायला माझ्याजवळ वेळ नाही म्हणून, नाही तर मी काय काय गमती पण सांगितल्या असत्या, पण त्याला मला आता वेळ नाही. तर सुंदर विचार करण्याची सवय, सवय हा शब्द अंडरलाईन करायचा, कारण हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि सबकॉन्शियसमध्ये गेलेली हॅबिट म्हणजे सवय, ती बदलणं फार कठीण असतं, हे लक्षात ठेवायचं. मॅन इज ए क्रिचर ऑफ हॅबिट अँड हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड. ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानात आली की चांगल्या सवयी आतापासून तुम्ही अंतर्मनामध्ये सोडल्या पाहिजेत. आतापासून म्हणजे ज्या वयात तुम्ही असा, लहानपणापासून मला म्हणायचं आहे की लहानपणापासून ही सवय तुम्ही केली पाहिजे. तुमच्या मुलाबाळांना ती सवय लावली पाहिजे चांगले विचार करण्याची. आणि म्हणून चांगले विचार ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एका इंग्लिश लेखकाने असं म्हटलं आहे, सो ॲक्शन्स अँड रीप हॅविश. सो म्हणजे SOW, सो म्हणजे पेरा. सो ॲक्शन्स अँड रीप हॅविश. सो हॅबिश रीप कॅरेक्टर. सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी. म्हणजे ॲक्शन्स म्हणजे तुम्ही जे काही कर्म करता ते पेरा, म्हणजे त्याच्यातून सवय निर्माण होईल. सवय पेरा म्हणजे त्याच्यातून कॅरेक्टर म्हणजे स्वभाव निर्माण होईल. स्वभाव पेरा म्हणजे त्याच्यातून नशीब निर्माण होईल. म्हणजे नशीब कुठून आलं? ॲक्शनपासून आलं. ॲक्शन ते नशीब असा त्याने मांडलेला चार्ट आहे त्या इंग्लिश लेखकाने. पण जीवनविद्या काय सांगते, त्या ॲक्शनच्या मागे जा ना, थॉट, ज्याला आपण विचार म्हणतो. जसे विचार त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन करत असता. बोलणं किंवा करणं हे तुमच्या विचाराप्रमाणे असतं. म्हणून मी काय सांगतो, सो थॉट्स अँड रीप ॲक्शन. रीप ॲक्शन्स, सो कॅरेक्टर. सो कॅरेक्टर रीप डेस्टिनी. अशा तऱ्हेने हे असतं. म्हणजे विचारांचं महत्त्व किती आहे हे जर तुमच्या ध्यानात आलं तर विचार ते नशीब हे सगळं, याच्यामध्ये देव धर्म वगैरे वगैरे काही येत नाही. देव तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. तो कोणावर कृपा करत नाही, कोणावर कोप करत नाही, तो कोणाकडून काही घेत नाही, तो कोणाला काही देत नाही. हे अगोदर पहिलं लक्षात ठेवायचं. मग जे काही करतो ते आपण आणि जे काही भोगतो ते आपण. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे अगदी सोपं गणित आहे. सोपं गणित आहे. तुम्ही फक्त विचार बदलायला शिका. विचार म्हणजे विचार बदलणं, मी काल क्रियमाण सांगितलं, हे क्रियमाण आहे. विचार बदलणं ना, हे क्रियमाण आहे. विचार जर तुम्ही बदलू शकला नाही आणि विचार जर तसेच तुमचे जे अनिष्ट विचार आहेत ते जर तुम्ही चालू ठेवले तर तुमचं जे नशीब जे आहे त्याला आपण कम नशीब असं म्हणू. ह्याच्या उलट तुम्ही जर विचार बदलले, क्रियमाण विचार बदलले, तर तुमचं नशीब जे आहे ते नेहमी चांगलं असेल. म्हणून जीवनविद्येने सांगितलं की हे विचार महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर तू लक्ष ठेव. मुलावर जर आपण लक्ष ठेवलं तर मुलं बिघडत नाही, ती चांगली निपजतात. पण मुलाकडे दुर्लक्ष झालं तर मुलं बिघडतात. तसं विचारांकडे दुर्लक्ष झालं तर अनिष्ट विचारच मनात येतात. पण विचारावर आपण लक्ष केंद्रीभूत केलं तर चांगले विचारच आपण आणू शकतो. आणि म्हणून जीवनविद्या सांगते, विचार बदला, नशीब बदलेल. आता विचार बदलणं ही गोष्ट सोपी नाही, कारण ते सबकॉन्शियस माइंडमध्ये अनिष्ट विचार करण्याची सवय गेलेली आहे. मग त्याला उपाय काय? त्याला उपाय म्हणजे संगती. त्याला उपाय म्हणजे संगती. संगतीशिवाय तरुणोपाय नाही. म्हणून संगती तशी मती, मती तशी गती, अधोगती किंवा प्रगती.
हे तुमच्या संगतीवर अवलंबून असतं. म्हणून संगत धरण्यामध्ये आपण सतत सावध असलं पाहिजे. संगत किती आहे बघा, विचारांची संगत, पुस्तकांची संगत आणि चांगल्या लोकांची संगत, 3 गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत या, तुमचे विचार आपोआप बदलतील. म्हणून जीवनविद्या मिशनमध्ये या, तुमचं नशीब आपोआप बदलेल. जे आलेत त्यांना विचारा, जे आलेत त्यांना विचारा त्यांच्या जीवनामध्ये क्रांती कशी झाली ते. काही विशेष त्यांनी फक्त त्यांनी विचार बदलले, त्यांचं नशीब बदललं. जीवनविद्या मिशनमध्ये काय यायचं, चांगल्या लोकांची संगती मिळावी म्हणून. चांगल्या लोकांची संगती मिळाली की मग जीवनविद्या मिशनमध्ये काय कार्यक्रम चालतात, अभ्यास वर्ग चालतो, संस्कार केंद्र चालतो, मुलावर चांगले संस्कार व्हावे म्हणून आम्ही संस्कार केंद्र चालवतो. ही मुलं फक्त नामधारकाची म्हणजे आमच्या जीवनविद्या मिशनमधल्या लोकांचीच पाहिजे असं नाही. कोणाची जरी मुलं असली तरी सुद्धा संस्कार केंद्रामध्ये आली तरी ती आमचीच. आम्ही भेदाभेद करत नाही, कारण आम्हाला एक ठाऊक आहे की ही मुलं उद्याचे राष्ट्राचे नागरिक आहेत. ही जी मुलं आहेत ती उद्याच्या राष्ट्राचे नागरिक आहेत. ह्या मुलांना जर आपण चांगले संस्कार केले तर ते उद्या राष्ट्राचे नागरिक बनतील. त्यांच्यापैकी कोण मंत्री होतील, त्यांच्यापैकी कोण प्राईम मिनिस्टर होईल, त्यांच्यापैकी कोण चांगले IAS होतील, त्यांच्यापैकी कोण IPS होतील, त्यांच्यापैकी कोण डॉक्टर्स होतील, वकील होतील, इंजिनियर्स होतील आणि या राष्ट्राला घडवतील. मुलं आपली आणि तुपली असं कधी करू नका. कारण मुलं, शेजाऱ्याची मुलं जरी बिघडली तरी आपद आपल्यावर येण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, जी मुलं शेजाऱ्याची असू नाही तर कोणाची, ती जर बिघडलेली असली तर त्याचं संकट आपल्यावर येण्याची शक्यता असते. का? ते कोणाचा घात करतील, कोणाला लुटतील, कोणाला कुठे जाऊन चोरी करतील, कुठे दरोडा घालतील, काही सांगता येत नाही. म्हणून मुलं सुधारली पाहिजेत, आपली तशी इतरांची. म्हणून आम्ही काळजी घेतो संस्कार केंद्राची. म्हणून भिवंडीमध्ये, ह्या डोंबिवलीमध्ये, कल्याणमध्ये सगळीकडे आमचे संस्कार केंद्र चालतात. तिकडे मुलांना पाठवा. तुम्हाला जर घरात राहायचं असेल तर. लहान मुलं तुमचं बोट धरून जोपर्यंत येतात आमच्याकडे तेव्हापर्यंत तुम्ही या. एकदा मुलांनी बोट सोडलं, एकदा तुमच्या हाताबाहेर मुलं गेली की तुम्ही घराबाहेर, म्हणजे वृद्धाश्रमात. म्हणून मुलांची काळजी घ्या. मुलं म्हणजे संपत्ती. चांगली निपजली तर, आणि वाईट निपजली तर विपत्ती आहे, आपत्ती आहे, हे लक्षात ठेवा. असो, चांगल्या लोकांची संगत धरणं महत्वाची. चांगल्या पुस्तकांची संगत, म्हणून आम्ही पुस्तकं निर्माण केली. आम्ही पुस्तकं निर्माण कशासाठी केली? चांगल्या पुस्तकांची संगत जर तुम्ही धरली, तुमचे विचार बदलतात की नाही बघा. कित्येक लोकांनी आमची पुस्तकं वाचून, मला पाहिलेलं पण नाही, पण पुस्तकं वाचून आपली व्यसनं सोडलेली आहेत, चांगले जीवन जगू लागलेले आहेत फक्त पुस्तकं वाचून. म्हणून चांगल्या लोकांची संगत, चांगल्या पुस्तकांची संगत, चांगल्या विचारांची संगत. तुमच्या ठिकाणी जर चांगले विचार तुम्ही आणू शकलात प्रयत्नपूर्वक, तर तुम्हाला ती एक चांगली संगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कळे न कळे त्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम, अट्टा असे उच्चारा, तो या दाखविल वाटा, जया पाहिजे त्या नीटा, कृपावंत मोठा, पाहिजे तो कळवळा. अट्टाहास पाहिजे. म्हणून हा जो अट्टाहास आहे
तो अट्टास काय, चांगले विचार मी मनामध्ये आणीन. आता गंमत अशी आहे, चांगले विचार मनामध्ये आणणं म्हणजे क्रियमाण, चांगलं बोलणं म्हणजे क्रियमाण, चांगलं करणं म्हणजे क्रियमाण. हे क्रियमाण तुम्ही जेव्हा करता तेव्हा त्याच्यातून पुण्य निर्माण होतं, त्या पुण्यातून शुभ नियती निर्माण होते, शुभ नियतीतून तुम्हाला सुख मिळतं आणि ते तुमचं नशीब असतं. हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की नशीब तुमच्या हातात. हे कसं, हे का, हे तुमच्या ध्यानामध्ये येईल. आणि म्हणून विचारांची संगत धरायला पाहिजे, म्हणजे चांगल्या विचारांची संगत. आता आमची ही जी विश्व प्रार्थना आहे, या पुस्तकामध्ये शांती सुखाचा राजमार्गमध्ये फार सुंदरपैकी वर्णन थोडक्यात केलेलं आहे की विश्वशांती, विश्व प्रार्थना ज्याला आम्ही म्हणतो, त्या विश्व प्रार्थनेमध्ये सगळे चांगले विचार आहेत, सगळे विचार चांगले आहेत. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. ह्याच्यापेक्षा चांगला विचार असू शकतो का? सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. ह्याच्यापेक्षा चांगला विचार असू शकतो का? सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. याच्यापेक्षा चांगला विचार असू शकतो का? आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ह्याच्यापेक्षा चांगला विचार असू शकतो का? ही प्रार्थना म्हणजे चांगल्या विचारांची संगत आहे. ही प्रार्थना म्हणजे चांगल्या विचारांची संगत आहे. आणि म्हणून ही प्रार्थना म्हणणं म्हणजे सुंदर विचारांची जोपासना आहे. तीच परमेश्वराची उपासना आहे. म्हणून आम्ही सांगतो ही विश्व प्रार्थना रिकामपणी म्हणा. संसार सोडून, उद्योगधंदा सोडून, कामधंदा सोडून नव्हे, कामधंदा करा, उद्योगधंदा करा. वर्क इज वर्शिप हे लक्षात ठेवा. पण वर्क ऑनेस्टली इज वर्शिप हेही ध्यानात ठेवा. तर रिकामपणी तुम्हाला ही फक्त प्रार्थना म्हणायची आहे, रिकामपणी. आणि हे म्हणण्यासाठी पैसा खर्च नाही, पैसा खर्च नाही, कष्ट मुळीच नाही, चांगल्या वेळेचा अपव्यय नाही, कारण रिकामपणी करायचं. आता ह्याच्यापेक्षा सोपं सहज काय असू शकतं? म्हणून ही विश्व प्रार्थना सतत म्हणण्याचा छंद धरा. असा धरी छंद, असा धरी छंद, जाईल तुटोनिया भवबंध. असा धरी छंद, असा धरी छंद, जाईल तुटोनिया भवबंध. हा छंद, विश्व प्रार्थना म्हणण्याचा छंद धर. तुझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. तुझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण नव्हे, तुझ्या जीवनामध्ये आनंदाची दिवाळी प्रत्येक दिवशी. वर्षातून एकदा येणारी दिवाळी नव्हे, जी दिवाळ काढून जाते. आनंदाची दिवाळी प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवस हा आनंदाचा झाला पाहिजे. नामदेवांचा एक सुंदर एक अभंग आहे, त्याच्यामध्ये नामदेव महाराज म्हणतात, राज्य म्हणजे सुंदर
विचारांचं राज्य. देवाचं स्मरण सुंदर म्हणतो आपण त्याला. देवाचं स्मरण करा म्हणतो. कारण स्मरण, जसं स्मरण तसं जीवन, जसं स्मरण तसं तन मन जीवन. म्हणून सुंदर स्मरण, सुंदर विचार, सुंदर जीवन, असं सगळं जे आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, विठोबाचे राज्य म्हणजे सुंदर विचारांचं राज्य आपल्या जीवनात निर्माण करणं हे तुमच्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण आज आपण अनिष्ट विचार करण्याची आपल्याला इतकी सवय जडलेली आहे की त्यामुळे आपल्या जीवनामध्ये संकट येतात, दुःख येतात, आपत्ती विपत्ती या गोष्टी येतात. म्हणून विचार बदला, नशीब बदले. हे क्रियमाण आहे. क्रियमाण खूप सांगण्यासारखं आहे. कारण क्रियमाण म्हणजे विचार करणं म्हणजे क्रियमाण, इच्छा करणं म्हणजे क्रियमाण, बोलणं म्हणजे क्रियमाण आणि करणं म्हणजे क्रियमाण. प्रारब्ध भोगत असताना तुम्ही जे करता ते क्रियमाण. आणि हे क्रियमाण तुम्ही जेव्हा करता तेव्हा क्रियमाणाची जात जशी तशी नियती निर्माण होते, शुभ किंवा अशुभ. म्हणून संचित ते नशीब याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देवाला कुठेही आणलेलं नाही, सो कॉल्ड धर्म त्यालाही कुठे आणलेला नाही, सो कॉल्ड कर्मकांड त्यालाही कुठे आणलेलं नाही. फक्त सुंदरपैकी प्रार्थना म्हणा, विश्व प्रार्थना, आणि तुमच्या वाट्याला आलेलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करा. या दोन गोष्टी केल्या ना तर आपलं हे जे राष्ट्र आहे ना ते एका बाजूने प्रगतीपथावर जाईल. बघा, लव वर्क ऑनेस्टली याने आपलं राष्ट्र प्रगतीपथावर जाईल. आणि विश्व प्रार्थनेने सर्वांचं एकमत होईल, सर्व एकत्र येतील, सर्वांचं एक दिल होईल. आज काय आहे? आज सगळी भांडणं, धर्माधर्मात भांडणं, जाती जातीत भांडणं, पंथापंथात भांडणं, संप्रदायात भांडणं, भाषा ह्याच्यावरून भांडणं, आमचा देव तुमचा देव त्याच्यावरून भांडणं. आणि आता एक नवीन भर पडलाय म्हणजे पक्ष, आमचा पक्ष तुमचा पक्ष. आमच्या पक्षाला श्रेय मिळालं पाहिजे म्हणून दुसऱ्या पक्षाला विरोध करायचा. तो ह्याना विरोध करतो, हा त्यांना विरोध करतो, लोक बिचारी तिथेच. विरोधी पक्ष कशासाठी आहे? विरोधी पक्ष वाईट गोष्टींचा विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष आहे. चांगल्या गोष्टी जर एक सत्ताधीश करत असतील तर त्यांना पाठिंबा देणं हे सुद्धा विरोधी पक्षाचं काम आहे. कारण लोकांचं भलं झालं पाहिजे ना, लोकांचं भलं झालं पाहिजे. नाही तर आज कित्येक प्रकरणं अशी आहेत, कित्येक प्रोजेक्ट्स असे आहेत की केवळ श्रेय कोणी घ्यायचं याच्यावरच अडून बसले आणि ती पुढेच सरकत नाही. अशाने आपलं राष्ट्र जे आहे ते प्रगतीपथावर कसं जाईल? म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपल्या राष्ट्रामध्ये इतके धर्म, जात, पंथ, उपजात, पोटजात, इतके निन्याळ्या भाषा, निन्याळ्या प्रथा, निन्याळ्या परंपरा, आणि त्या पक्षांची भर पडली त्याने आपल्या राष्ट्राला अक्षरशः खिळखिळ करून टाकलेलं आहे. खिळखिळ. राष्ट्र प्रगतीपथावर जावं यापेक्षा माझा पक्ष सत्तेवर कसा येईल याची काळजी प्रत्येकाला, म्हणजे जे पक्षामध्ये आहे त्याने. पण लोकांचं भलं झालं पाहिजे, लोकांचं कल्याण झालं पाहिजे हा विचार, पुन्हा इथे विचार आला, हा विचार किती लोक धरतात? मग ह्याला कारण काय? याला कारण एकच, आपल्या राष्ट्रामध्ये राष्ट्रभक्ती नावाचा जो प्रकार आहे तो गायब झालेला आहे. राष्ट्रभक्ती शिकविण्यात येतच नाही कुठे, आणि जी काही शिकविण्यात येते ना ती जुजबी,
केवळ तोंडाला लावण्यापुरती म्हणतात ना तशी जुजबी. पण राष्ट्रभक्तीचं बाळकडू, धर्माचं बाळकडू देतात, पण ते सुद्धा सर्व धर्मात नव्हे, विशिष्ट धर्मामध्ये धर्माचं बाळकडू देतात. राष्ट्रभक्तीचं बाळकडू किती लोक देतात? राष्ट्रभक्तीचं बाळकडू जर आपण आपल्या मुलांना दिलं तर हे राष्ट्र प्रगतीपथावर जाईल. म्हणून लव वर्क ऑनेस्टली राष्ट्र प्रगतीपथावर जाईल. आणि सर्वांनी एकमेकांना सांभाळून घेणं, सर्वांनी एकमेकांच्या सुखाचा विचार करणं, सर्वांनी एकमेकांना आधार देणं, असं ज्यावेळेला आपण करू तेव्हा आपल्या राष्ट्राची प्रगती होईल. आपलं राष्ट्र सर्वांगाने प्रगती आणि उन्नती दोन्ही बाजूने आपलं राष्ट्र प्रगतीपथावर जाईल. म्हणून याच्यासाठी बाळकडू राष्ट्रभक्तीचं दिलं गेलं पाहिजे. ते जीवन विद्या मिशनमध्ये दिलं जातं. आम्हाला लोक विचारतात तुम्ही कुठल्या पक्षाचे? आम्ही सांगतो जो पक्ष लोकांचं भलं करतो तो पक्ष माझा. मग तो कुठलाही पक्ष असो, जो लोकांचं भलं करतो, लोकांचं कल्याण करण्याचा विचार करतो तो पक्ष माझा. असो सांगायचा मुद्दा, विचार बदला नशीब बदले. विचार बदलणं हे क्रियमान आहे. त्याने आपण पुण्य निर्माण करू शकतो, त्याच्यातून आपण शुभ नियती निर्माण करू शकतो, त्याच्यातून आपण सुख निर्माण करू शकतो आणि ते आपलं चांगलं नशीब ठरतं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे